मागच्या वेळेला सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश दीपांकर दत्ता यांनी जो प्रश्न त्यांना विचारला की तुम्ही खरे भारतीय आहात का, खरे भारतीय असाल तर अशा पद्धतीचे आरोप करू नका, तर तेव्हा लगेच सगळे खवळून उठले. न्यायालय कसं काय असं विचारू शकतं, खरे भारतीय आहेत की खोटे भारतीय आहात? मग विचारण्याचं कारण काय, न्यायालयाने का विचारलंय? कारण राहुल गांधी वेगवेगळ्या वेळेला अशा पद्धतीचे आरोप करतात, बिनबुडाचे आरोप असतात, त्याला कोणते पुरावे नसतात किंवा पुरावे असतील त्यांच्या मते तर ते घेऊन ते न्यायालयात जात नाहीत, ते योग्य यंत्रणेकडे जात नाहीत, फक्त आरोप करतात. त्यावेळेला सुद्धा त्यांनी पदयात्रेदरम्यान भारत यात्रा जी त्यांची होती त्यावेळेला सुद्धा त्यांनी जो आरोप केला होता की चीनने आपली 2000 चौरस किलोमीटर जमीन जी आहे ती जप्त केलेली आहे, कब्जा केलेला आहे, हडप केलेली आहे, हा नुसता आरोप केला. तेच न्यायालयाने विचारलं तुमच्याकडे काय पुरावे आहेत का, तुम्ही स्वतः तिथे बघितलेलं आहे का, काहीतरी तुम्हाला द्यावं लागेल ना. की आपल्याला वाटतं 2000 सांगूया, आपल्याला वाटतं उद्या 4000 सांगूया, परवा सांगूया 1000 चौरस किलोमीटर जमीन ढापली, आरोप करत राहायचे. पण ते सिद्ध होण्याची जबाबदारी पण राहुल गांधींनी घेतली पाहिजे की नाही.